सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणारा आत्मारामाला माझा नमस्कार, तुमच्या सगळ्यांच्या गुरूंना माझा नमस्कार, आणि तुमच्यासारखे उत्तम साधक निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार। आपण समर्थांना जाणण्याचा प्रयत्न करतोय, देहरूपात न करता वाणी रूपात करतोय। समर्थांचे काय विचार होते, समर्थ कसा विचार करत होते, आपल्याला एवढ्या मोठ्या व्यक्तीला जाणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सूर्यासमोर एक पणती लावणं, पण पणतीने देखील प्रकाश पडतो, थोडासा का होईना अंधार दूर होतो। आपल्या मनात असलेला हा अंधार या दिवाळीच्या पर्वात आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय, या ज्ञानरूपी अंजनाने आपल्या आपल्या कर्मानुसार जो काय अंधार पसरला आहे तो या समर्थांच्या वाणीने दूर होण्याचा प्रयत्न आपण आपल्यासाठी करतोय। आज मी समर्थांचं गुरुस्तवन घेऊन आली आहे, जे आपण नेहमी म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपण ब्रह्म म्हटलंय इथे, मग समर्थांना काय वाटतं, ते सद्गुरूला कसं समजतात, कसं जाणतात, हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करू। त्याच्या आधी समर्थांच्या आधी बहिणाबाई पाहू, म्हणजे सोप्याकडनं कठीणाकडे जाऊया। एक बहिणाबाईंचा अभंग सापडला, त्याच्यावरनं पुढे समर्थांचा विचार आपल्याला स्पष्ट होत जाईल। बहिणाबाई म्हणतात, संचितासी दग्ध करी ऐसा कोण, सद्गुरु वाचन जाण मना। आपण कर्माचे प्रकार बघितलं होतं, त्याच्यातले संचित कर्म जे आपण मागे करून ठेवलेलं आहे, साठवून आणलेले आहे 3 जन्माचे, ह्या कर्मांना कोण जाळू शकतं, पहिले तर कोण पाहू शकतं? आपल्याला तर माहितच नाही की आपण काय केलं आणि काय नाही केलं। मागच्या जन्मी आपण डाकू होतो, लुटेरे होतो, चोर होतो, काहीच माहित नाही। होतो की नव्हतो या योनीत हेही माहित नाही, पण आपला सद्गुरू आपलं हे सगळं बघू शकतो आणि त्यानुसार आपल्याला एक साधना देऊ शकतो। सद्गुरू जेव्हा साधना देतात तेव्हा आपल्या कुवतीनुसार देतात। एकदमच एखाद्याला जर ज्ञानयोग दिला तर त्याला तो समजणारच नाही। कर्माचं गाठोडं खूप मोठं आहे आणि ज्ञानयोग घेऊन बसलाय,
याचं उदाहरण पाहायचं असेल तर वाल्मिकी ऋषींचं पाहावं लागेल. वाल्मिकींना नारदांनी जर सांगितलं असतं की अरे ब्रह्म हे सत्य आहे, जगन मिथ्या आहे. कुठलं ब्रह्म आणि कुठलं जगन मिथ्या काही नसतं समजलं. या जगाला मिथ्या का म्हटलं आहे हे वाल्मिकींना नारद समजवू शकले नसते. मग काय केलं? नारदांनी त्यांना राम नावाचा एक 2 अक्षरीच मंत्र दिला. त्यांना तोही म्हणता येईना. त्यांना फक्त मारायची सवय होती. मरा 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 म्हणता म्हणता कधी त्या मराचं राम झालं हे कळलंच नाही. मग संचित जर आपल्याला संपवायचं असेल तर सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग जर आपण त्या मार्गावरनं चालण्याचा प्रयत्न केला तर काही दिवस आपल्याला काहीच कळत नाही. आपण करतोय 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 आणि आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. पण काळोख दूर करायला हळूहळू सुरुवात होते. एक वाळलेली इंकची बॉटल आहे, त्याच्यात आपण पाणी टाकलं, एकदम ती स्वच्छ होत नाही. तर त्या बॉटलमध्ये पाणी टाकून काढायचं, पुन्हा पाणी टाकायचं, पुन्हा काढायचं. असं जेव्हा आपण करतो तेव्हा हळूहळू आपल्याला ते त्याचा मूळ कलर दिसायला लागतो, पांढरा रंग दिसायला लागतो. तसंच हे संचित कर्म आपण जे गोळा करून ठेवले आहेत हे नष्ट करण्याला गुरुंनी सांगितलेला मार्ग आपल्याला पाहावा लागतो. या लागी सद्गुरु असावा उत्तम, जेणे निमे श्रम संसाराचा. काय म्हणतात आहे बहिणाबाई? या लागी सद्गुरु असावा उत्तम. सद्गुरु उत्तमच असतो. आपण ज्याला मनापासून शरण गेलेलो असतो तो सद्गुरु आपल्या भल्यासाठीच करत असतो. एक वेळा आई चुकेल, आई आपला हात सोडेल, पण सद्गुरु सोडत नाही. म्हणजे आपण कितीही त्याला शिव्या शाप दिले, आपण देतोच बघा. आपलं काम नाही झालं तर ह्या सद्गुरूने काही केलंच नाही असं म्हणून आपण मोकळं होतो. आणि हेच आईला म्हटलं तर आईला राग येईल, सद्गुरूला नाही येत. तरीही आपला हात न सोडणारा तो सद्गुरु तो काय करतो? निमेश्रम संसाराचा. आपण संसारात थकलो आहे, भागलो आहे, आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या पडल्या आहेत, अनेक संकट आलेले आहेत. अशा वेळेला आपला सद्गुरु एक आशेचा किरण आपल्याला दाखवतो. तेवढ्यापुरतं का होईना आपण त्या श्रमातून बाहेर पडतो. हे संसाराचे श्रम आपल्याला जेव्हा जास्त होतात ना तेव्हा आपण हे लक्षात ठेवावं की आपल्या पाठी आपला परमेश्वर उभा आहे. जेव्हा आपल्यावर संकट असतं त्यावेळा आपला सद्गुरु आपल्या जवळच असतो. त्याला माहित असतं की आपलं मूल चालायचा प्रयत्न करतोय, धडपडतोय, उठतो आहे, ठेस लागते आहे, पण हे संचित संपवायचं आहे ना. जसं आई लहान बाळ पहिले पावलं एक एक टाकायला सुरुवात करतं 8व्या-9व्या महिन्यात, तेव्हा ते पडतं. तरी आई त्याला उभं करते आणि म्हणते ये माझ्याकडे, ये माझ्याकडे ये. हात पसरते. जेव्हा बाळ 2 पावलं चालतो तर आई त्याला उराशी लावते, छातीशी कवटाळते. तसा सद्गुरु आपल्याला आपलं संचित भोगायला प्रोत्साहन देतं. आपण पडतो तेव्हा आपल्या डोक्यावरनं हात फिरवतो. एक आशेचा किरण मध्येच कुठेतरी एक आनंदाचा प्रसंग आपल्या समोर उभा करतो. त्रिविध तापासी कोण करी शांत, सद्गुरु एकांत न जोडता. बहिणाबाई काय म्हणतात आहे? त्रिविध तापासी कोण करी शांत. आपण तर त्रिविध तापाने पोळलोच आहे. सत्व रज तम याच्यातच फिरतोय. सत्वाचा अंश कमी असतो, रजो तमो गुणात आपण हेलकांड्या खात असतो. कधी एकदम खाली जातो तर कधी मध्ये
छानसे कपडे घालावेसे वाटतात, छानसं खावंसं वाटतं. याच्यात आपण डोलतो इकडून तिकडे, तिकडून तिकडे पेंडुलम सारखा. पण ह्याच्यातूनही आपल्याला काढण्याचा जो प्रयत्न होतो, तो आपला सद्गुरू करत असतो. जन्म मरणाची कथा कै निवारे, सद्गुरू निर्धारे न भेटता. जन्म मरणाच्या पलीकडे जो नेतो, तो सद्गुरू. आपण एका जन्मात नाही करू शकत. आपण आणलेले कर्म एका जन्मात नाही फेडू शकत. आणि या जन्मात आपण आणखीन दुसरे करतच असतो. शांत कुठे होतो? तरी पण आपलं पुण्य वाढवून आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढणारा असतो, तो सद्गुरू असतो. वासना निशेष निवारले तेव्हा भेटले तुकोबास सद्गुरू तो. वासनेचा क्षय जसा जसा हळूहळू आपल्या मनातून होतो, क्षय होत जातो, हळूहळू वासना कमी होत जातात, तेव्हा मूर्त रूपाने सद्गुरू आपल्या समोर ठाकतो. आपल्याला बोट पकडतो, हे आपल्याला दिसतं की माझा सद्गुरू हा माझ्या समोर उभा आहे. आपल्याला सद्गुरूला भेटायला जावं नाही लागत, तर सद्गुरू आपल्याला शोधत आपल्या जवळ आलेला असतो. आता हा सद्गुरू आपण या बहिणाबाईंच्या रूपात पाहिला. पण समर्थ काय म्हणतात? आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माया स्पर्शो शकेना. समर्थ म्हणजे एकदम PhD चा अभ्यास सांगतात. समर्थ म्हणतात की मला सद्गुरूचं वर्णन करणं शक्यच नाहीये, कारण सद्गुरू हे तत्व आहे, एक व्यक्ती नाहीये, आणि ते मायेच्या पलीकडे आहे. मायेत नाही. आपण कुठे आहे? आपण मायेत खेळतोय. आणि एक मोठा पडदा, काळा पडदा किंवा एक भिंत आपल्या समोर असावी, तशी आहे. आणि भिंतीच्या पलीकडचं आपल्याला दिसतच नाही. सद्गुरू त्या भिंतीच्या पलीकडे आहे, आपण अलीकडे आहोत. मग अशा सद्गुरूंना जर आपल्याला पाहायचं असेल, त्याला जाणायचं असेल, कसं जाणणार? त्याला लिहिणार कसं त्याच्याबद्दल? कारण ज्ञान हे मायेत आहे आणि सद्गुरू हा मायातीत आहे, मायेच्या पलीकडे असलेला आहे. मग समर्थ म्हणतात, ऐसा सद्गुरू वर्णवेना. अशा सद्गुरूला मी काय सांगू, कसं वर्णन करू? हे वर्णन करणं आपल्या शब्दांनी शक्य नाही. आपण बोलतो ती वैखरी असते. वैखरीतून आपण मध्यमेमध्ये, मध्यमेतून पश्चंतीमध्ये आणि पश्चिमेतून परेमध्ये जातो. आणि सद्गुरूचं वर्णन जेव्हा होतं, ते परेमध्ये होतं. सगळे संत जेव्हा चूप होतात, बोले नासे होतात, तेव्हा ते परेत असतात. पण परेमध्ये मिळालेलं ज्ञान परेतून तुम्हाला लिहिता येत नाही, त्याला पश्चंतीमध्ये उतरावं लागतं. पश्चंतीमध्ये येऊन ते ज्ञान तुम्हाला मध्यमेमध्ये येऊन आणि मध्यमेच्याही खाली उतरून तुम्हाला वैखरी वाणीने सांगावं लागतं. मोठा प्रवास आहे. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा समर्थांनी दासबोध लिहिला, हा परेत लिहिला. हे ज्ञान जे त्यांना मिळालं ते परेत होत. पण आपल्या सारख्या जीवांचं कल्याण व्हावं म्हणून हे जीव खाली उतरतात, खालच्या डायमेन्शनला येतात, आपल्यामध्ये मिसळतात, म्हणजे स्वतःला वरतून खाली आणतात. आपल्यासाठी, आपल्यासारख्या जीवांसाठी, आपल्यासारख्या जीवांवर करुणा करण्यासाठी हे करुणा घन असतात सगळे संत. कोणी घ्या. आता बघा, सद्गुरूचं वर्णन जेव्हा करतो, तेव्हा सद्गुरू कोणाला आवश्यक आहे? रामकृष्णाला देखील सद्गुरू होते.
या मानव देहात जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला वाट दाखवणारा, त्या वाटेवर न गेलेला असा माणूस हवा असतो. आपल्याला मुंबईला जायचंय, आपल्याला ही मुंबईची वाट कोण दाखवेल? जो मुंबईला जाऊन आलेला आहे तो आपल्याला सांगू शकेल की नागपूर पासून मुंबईपर्यंत कसं जाशील, कुठली ट्रेन पकडशील, विमानात जायचं तर कुठल्या ठिकाणी जाऊन तुला बुकिंग करावं लागेल, हे ज्याला माहित आहे तो आपल्याला सांगू शकेल. जो पोचलेला आहे गुरु पासून तर सद्गुरूपर्यंत आणि सद्गुरू पासून त्या ईश्वरापर्यंत, तो व्यक्ती आपल्याला ती मार्ग सांगू शकेल. मग मानव देहात आलेले श्रीकृष्ण म्हणा, राम म्हणा, यांना आपण पृथ्वीवर आल्यावर मानवाचेच गुण अंगीकारावे लागले. श्रीकृष्णाला काही दिवस का होईना सांदीपनीच्या आश्रमात जावंच लागलं. विश्वामित्र ऋषींनी रामाला वनवासात नेलं, युद्ध शिकवलं, सीतेला मिळवलं. गुरु असावाच लागतो, आपल्याला असावा लागतो. तसं मानव देह धारण करणाऱ्या सगळ्या ईश्वरांना देखील असावा लागतो. आता ह्या सद्गुरु कसा आहे तर मायेच्या धुक्यातून वाट काढणार आहे. एक मायेचा धुका आहे, खूप गडद असं काळ काळ धुका आपण पाहिलेला आहे सगळं. जेव्हा आपण हायवेनी जातो त्यावेळेला जेव्हा धुकं समोर येतो तर आपली गाडी हळूहळू हळूहळू पुढे जाते, पुढचा रस्ता दिसत नाही. पण अर्जुनासारखा जर आपण श्रीकृष्णाला आपल्या सारथ्य देऊन टाकलं तर आपण निवांतपणे बसू शकतो. आपण ट्रेन मध्ये जातो तर आपण पाहत नाही की हा गाडीचा व्यवस्थित चालवतो की नाही चालवत, हा आपल्याला पोचवेल की नाही पोचवेल याची आपल्याला फिकीर नसते, आपण शांतपणे झोपलेलो असतो. मग आपल्या ह्या जीवनाचा रथ जेव्हा आपण सद्गुरूच्या जवळ सोपवला, त्याला सारथ्य दिलं, तेव्हा आपण निवांत व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलेला मार्ग जर आपण त्या मार्गावरनं चालत राहिलो तर एक दिवस तो आपल्याला मुक्कामी पोहोचवतोच. जसं आपण गाडीमध्ये बसल्यावर आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण शरणागती आवश्यक आहे. आपल्या मनात जर किंतु परंतु असेल तर आपला प्रवास व्यवस्थित नाही होत, खूप वेळ लागतो त्या प्रवासाला. पण आपण जर पूर्ण शरणागती पत्करली, रे बाबा तू जे म्हणशील ते, जसं एखाद्या जत्रेत आपण गेलो आणि आपल्या आईने आपला हात पकडलेला असतो बघा. लहानपण आठवून पहा, 4 वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, आई घट्ट हात पकडते आपण कुठून सुटू जाऊ नये म्हणून. आणि आपणही इकडे तिकडे हे दुकान बघ ते दुकान बघ बघत आरामात प्रवास करतो. पूर्ण भरोसा असतो त्या माऊलीवर. तसाच आपल्याला आपल्या गुरुवर टाकता आला पाहिजे. आपल्या समोर सगळे दुकानं मांडलेले आहेत. एक दुकान आपल्या मुलाचं आहे, एक नवऱ्याचं आहे, एक समाजाचं आहे, एक आपल्या ऑफिसचं आहे. हे सगळे दुकान आहेत. आणि आपला हात धरून आपली माय चालली आहे पुढे 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 आपल्याला घेऊन. आपण मध्येच एखादी गोष्ट हवी असा हट्ट करतो. माय म्हणते थांब जरा, पुढचं दुकान बघू, कधी वाटलं तर घेऊन देते. तेच आपल्या आयुष्यात घडत असतं. तो परमेश्वर, तो गुरु आपल्याला कधी काही देतो,
आपल्या फायद्याचं असेल तर देतो. बघा आपली आई पण तेच करते. तुटकं एखादं वेगळंच खेळणं आपल्याला नाही घेऊन देत. पण आपल्याला आवडतं. बघा आमच्या लहानपणी तर शेव मिळायची, फरसाण मिळायचं जत्रेमध्ये. तर आमची आई खेळण्यापेक्षा ना आम्हाला ती शेव घेऊन द्यायची, त्या गाठ्या घेऊन द्यायची. म्हणजे आपल्याला आवडतं ती वस्तू आपली आई देते. तसा सद्गुरू ह्या संसारात ज्या वस्तू न देता आपल्या आध्यात्मिक प्रगतीत जे जास्त महत्वाचं आहे, त्या वस्तू आपल्याला सहज देतो. त्याला माहित असतं याला काय हवं आणि काय नको. आपले फालतूचे लाड न पुरवता आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे आवश्यक आहे ते सद्गुरू ह्या मायेच्या दुनियेत, या मायेच्या बाजारात आपल्याला आपल्या हाती आणून देतात. सद्गुरू या पृथ्वीवर उतरलेला ब्रह्म आहे. समर्थ म्हणतात आहे ना, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. ब्रह्माला जर आकार प्रकार नाहीच आहे तर त्याचं वर्णन कसं करायचं. जो या पृथ्वीला, ह्या ब्रह्मांडाला, करोडो करोडो ब्रह्मांडांना पुरून उरलेला आहे, तो ब्रह्म आहे. ते आकाश तत्व आहे आणि सद्गुरू हे आकाश तत्व आहे. आपल्याला जर सांगितलं की आकाशाचं वर्णन कर, आपण आकाशाकडे पाहतो, निळं आहे म्हणतो. पण जर आपण एखादं विमान घेतलं आणि आकाशात उडलो, गेलो वरती 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 वरती, किती वर जाणार. आकाश काही संपत नाही. एक वेळा समुद्र संपेल, आपण समुद्राचा तळ पाहू शकू, कारण समुद्राच्या खाली पृथ्वी आहे. पण आकाशाचा अंत नाही. म्हणून गुरुला आकाशाची उपमा दिली जाते. आणि या आवाज नाही येते. आकाशाचं समर्थ म्हणतात की मी वर्णनच नाही करू शकत. आणि आपण पाहिलंय की या सद्गुरु तत्वाला माया स्पर्श करू शकत नाही. जेव्हा माया स्पर्श करू शकत नाही तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मायेच्या पलीकडे जाऊन आपला सद्गुरू बसलेला आहे. पण आपल्याला सांभाळायसाठी तो मायेच्या आत येतोय. मायेच्या पलीकडे येऊन आपल्याला मायातीत करायचा प्रयत्न करतोय. वर्णावी ती थोरी एकाच सद्गुरूची, यश मानवाची कामाने. आपण काय करतो, सद्गुरूला साधा माणूस समजतो. माझे समर्थ कसे आहेत, 6 फूट उंचीचे आहे, त्यांनी भगव्या वस्त्र धारण केलेलं आहे, आवाळू आहे, खांद्याला झोळी आहे, रुद्राक्षाची माळ आहे, गोरे पान आहे, पायात खडावा आहेत. हे वर्णन आपल्याला समर्थांचं करता येईल. मग हेच एवढेच समर्थ आहे का? मग समर्थ कसे आहेत? तर समर्थांच्या मागे त्यांची पूर्ण गुरु परंपरा उभी आहे. आपल्याला दिसत असलेले समर्थ एक आहे, पण त्यांच्या मागे 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 जर आपण पाहत गेलो तर ती गुरु परंपरा आदिनाथापर्यंत पोचते. पहिला गुरु कोण? तर आदिनाथ आहे. आदिनाथांनी पार्वती मातेला उपदेश केला. आदिनाथांनी दत्तात्रयाला उपदेश केला आणि दत्तात्रयापासून अनेक शाखा निर्माण झाल्या. शाखेतून शाखा निर्माण झाल्या. जसा एक वृक्ष असावा तसा हा गुरु आहे. आणि वेगवेगळे संत जेव्हा आपण बघतो तो या गुरुचे शाखा आहेत किंवा जड आहे, मुळं आहेत. मग ह्या मुळांनी, एका छोट्याशा बारीकशा मुळांनी जर त्या वृक्षाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर कुठल्या कुठल्या मुळाचं वर्णन करेल तो?
आपण आत्ताच्या क्षणाला जर पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर साईबाबा आहे, गजानन महाराज आहे, आपण आता नुकतेच पाहिलेले शंकर महाराज आहे, नाथ संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, शाक्त संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. मग याचं सगळ्याचं वर्णन करता करता आपण त्या याच्यापर्यंत पोचायचं का? आदिनाथापर्यंत. आणि आदिनाथाचं आपण जर बघितलंच नाही तर आदिनाथाला त्याचं वर्णन कसं करायचं? कारण आदिनाथ हा कोणी शंकर नाहीये किंवा महादेव नाहीये. ते एक तत्व आहे आकाशासारखं. मग त्याचं वर्णन आपल्याला शक्य आहे का? नाहीये शक्य. ह्याच्यात तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात की हे इतकं करायची काही गरजच नाहीये. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळी. जे मीरेनी सांगितलं, मी फक्त तुला माझ्या पापण्यांमध्ये बंद करते श्रीकृष्णा. मी फक्त एकटी तुला बघीन, मी बाकीच्यांना नाही बघू देणार. हे काय म्हणतात तुकाराम? आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळी. तू माझ्या डोळ्यासमोर फक्त राहा. आणि आपणही करू शकतोस की. जर आपण मानलं की माझ्याजवळ माझा गुरु सदैव आहे, तर आपल्याला दुसरीकडे शोधायची काय गरज? आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. आपण म्हणू शकतो, चला सद्गुरु राया जेवायला चला, पहिला घास तुमचा बरं का. सद्गुरु राया पाणी प्या बरं आता. चला मी बाहेर निघालोय ऑफिसला, काम करायचंय खूप सारं, माझ्या बरोबर चला. जेव्हा ही आपण मनाला सवय लावतो ना, तेव्हा एक वेळ अशी येते की आपल्याला आपल्या बाजूला सद्गुरु उभा आहे याची प्रचिती यायला लागते. पण आपल्याला ती सवय लावावी लागते. आपल्याला दृढ श्रद्धेने हे सांगावं लागतं, हे मना माझ्या बाजूला माझा सद्गुरु आहे. कारण तो असतोच असतो. याचं एक उदाहरण मी तुम्हाला पहिले खूप सांगितलं होतं की एक वाळवंट असतो आणि वाळवंटात 2-2 पाऊलं पहिले सुरू असतात. 2 मोठे 2 छोटे. आणि काही वेळानंतर एकच पाऊल असतं मोठं वालं. तेव्हा ते बाळ विचारतं, हे महाराजा, हे पहा आता तू माझ्या बरोबर माझ्या सुखात चाललास, पण दुःखात नाही चाललास. बघ इथे एक एकच पाऊल उमटलंय. तेव्हा सद्गुरु म्हणतात, अरे वेड्या, त्यावेळा तू माझ्या कडेवर होतास. तू कुठे होता हे पाहण्याच्या मनस्थितीत? मी तुला कडेवर घेतलं होतं. तो सद्गुरु आहे. आपल्या मनात हा विश्वास दृढ असायला पाहिजे की आपला सद्गुरु सदैव आपल्या जवळ आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? जो मी तुझं पाहे वेळोवेळी, लाचावले मन लागलीसी गोळी, ते जीवन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्हा मागणे लढी बाळ, पुरवावी आस माय बाप. तू माझ्या जवळ, तू माझ्या समोर राहा, एवढीच तुझ्याकडे एक माझी लाहडीक मागणी आहे. आणि आपले कबीर काय म्हणतात? गुरु गोविंद दोनों खड़े किसके लागू पांव, धन्य उस गुरु की जिसने गोविंदियो बताए. परमेश्वर जरी माझ्या समोर आला तरी मी कोणाला वंदन केलं पाहिजे? माझ्या गुरुला. माझ्या गुरु शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाही. फक्त आणि फक्त माझा गुरु. सुखमणी साहेब मध्ये एक ओवी आहे. आज सांगण्याचा एक मोह होतोय. पंजाबी आहे, थोडस समजून घ्या. उस्तदी करे अनेक जन, अंत न पारावार, नानक रचना प्रभ रची, बहुविध अनेक प्रकार.
सगळे जण वर्णन करतात, उस्तती करतात. अंत न पारावार, काय करायची, जो अनंत आहे, जो शब्दातीत आहे, त्याचं वर्णन कसं करायचं? वर्णन करणं कठीण आहे. ह्याच बाबतीत तुकाराम बोलून जातात, सद्गुरु वाचिन प्रेत रूप वाणी. या वाणीनी बोलावं काय? तर फक्त सद्गुरूचा महिमा, सद्गुरु बद्दल. नाही तर या वाणीला प्रेत रूप म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात, आपल्या भावासारखा मनी देव, आठवावा ध्यानी ऐसे सद्गुरु हा सवनी स्तवू आता. जय जयाजी सद्गुरुनाथा, विश्वंभरा विश्व बीजा, परम पुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधू. विश्व बीजा म्हटलंय. बघा केवढी मोठी उपमा दिलेली आहे. जिच्यातून हे विश्व निर्माण झालं, तो विश्वबीज. म्हणजे ही जी पृथ्वी किंवा हे ब्रह्मांड ज्याच्यातून निघालं, ते गुरुतत्व आहे. मग अशाची तर आपण काहीच सांगू शकत नाही, अशाचं वर्णन तर काहीच करू शकत नाही. हे तत्व एका कणात भरलेलं आहे. जसं आकाश तत्व आपल्याला सगळ्या कणात सापडतं, दगडात पण आकाश तत्व आहे, लाकडात पण आकाश तत्व आहे, आपल्या शरीरात पण जी मोकळी जागा आहे ना हाडांमधली, त्याच्यामध्ये देखील आकाश तत्व आहे. मग जर आकाश तत्व कणात भरलेला आहे, तर हा सद्गुरु पण या आकाश तत्वासारखाच आहे. हा देखील एका कणामध्ये बसलेला आहे. मग हा सद्गुरु आपल्याला जर बघायचा झाला, तर कुठे बघणार? अणुपासून तर ब्रह्मांडापर्यंत आपण हा सद्गुरु पाहू शकतो. सगळीकडे जर हा सद्गुरु आहे, तर माझ्या हृदयात पण तोच आहे. मग मी इकडे तिकडे का पाहावं? आहे ना हा प्रश्न. सगळीकडे आहे, कणात आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. मला तुमच्यामध्ये पाहणं थोडस अशक्य आहे, कारण माझा भाव तितका विशाल नाहीये. पण माझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे, माझ्या मनात माझ्याबद्दल माया आहे, स्नेह आहे, आनंद आहे. तर मग मी तोच सद्गुरु माझ्या हृदयात जर बसवला, जर मी पाहायचा प्रयत्न केला, बाहेर पाहण्यापेक्षा आत पाहण्याचा प्रयत्न केला, तर तो मला लवकर सापडेल. कारण आपण विचारलं, जर एखाद्याने विचारलं हात कुठे आहे, तर आपण सरळ हात वरती करतो, माझा हात आहे. मला तुमचा हात नाही दिसत, माझा हात आहे. माझ्या जवळची वस्तू आहे, ती बाहेर का मी हे करू, का शोधू मी बाहेर? माझ्या आत असलेल्या त्या सद्गुरूला मी जर पाहण्याचा प्रयत्न केला, तर मला दुसरीकडे पाहण्याची गरज असते. पत्रीजी म्हणतात, सांस ही तुम्हारा गुरु है. आणखीन सोपं करून टाकलेलं आहे. जेव्हा आपण श्वासावर येतो, श्वासा आत येतो, श्वास बाहेर येतो, या श्वासाकडे आपण जेव्हा पाहण्याचा प्रयत्न करतो, आत येणारा श्वास, जाणारा श्वास, आत येणारा श्वास, जाणारा श्वास, हाच आपला गुरु आहे. हाच आपल्याला एका निर्विचार अवस्थेकडे नेतो. आणि निर्विचार अवस्था ही मायातीत आहे, मायेच्या पलीकडे घेऊन जाते. कारण तिथे कुठेही विचार नसतात, विचार लयाला पावलेले असतात. मग आपण जो सद्गुरु शोधतो आहे बाहेर, तो आपल्या आत आहे. हा सद्गुरु कसा आहे? शेवटचा, सद्गुरु की महिमा अनंत, अनंत किया उपकार, लोचन अनंत, उधारिया अनंत, दिखावन हा. कबीर म्हणतात.
या सद्गुरूचं वर्णन मी फक्त एका गोरक्षनाथाने सांगते आणि आपण इथे त्यांचीच वाणी ऐकून थांबूया. एक निरंजन ध्याऊ, मैं दूजे के संग नहीं जाऊं, दुख ना जानू दर्द ना जानू, ना कोई वैध बुलाऊ, सद्गुरु वैध मिले अविनाशी. बघा सद्गुरूचं वर्णन. सद्गुरु वैध मिले अविनाशी, वाकू नाडी बताऊ. त्यालाच मी माझी नाडी दाखवणार, त्यालाच मी विचारणार मला काय झालंय. गंगा ना जाऊ जमुना ना जाऊ, ना काही कोई तीर्थ नहाऊ, कहे गोरख सुन ओ मच्छिंदर, ज्योत से ज्योत जलाऊं. सद्गुरु के मैं शरण गए से आवागमन मिटाऊ. मी जन्म मरणाचा फेरा संपवणार. एक निरंजन ध्याऊ, दूजे के संग नाही जाऊ. ज्योतीनी ज्योतच पेटते. आपल्याला माहित आहे, आपण एक दिवा दिवाळीच्या वेळा लावतो तर एकच दिवा एकच काडी खर्च करतो आगपेटीची, आणि एका दिव्याने दुसऱ्याने तिसरा लावत जातो. तसं सद्गुरू आपला दिवा आरामात लावू शकतो, लावतो, आणि त्याच्यासाठीच तो या पृथ्वी तत्वावर आपल्यासाठी जन्म घेतो. आता कसं आपल्याला काय समर्पित करायचंय? मेरा मुझ में कुछ नहीं, सब कुछ है तेरा, तेरा तुझको सौंप दूं, क्या लागे मेरा. ही जी मी निर्माण झालेली आहे 5 तत्वानी, याच्या आतला जर तो सद्गुरूचा अंश आहे, तर हे सद्गुरू मी तुला मला समर्पित केलं, मी पूर्ण तुझ्या शरण आली, तर मी तुझ्यामध्येच मिसळून जाईन. तेरा तुझको सौंप दूं, क्या लागे मेरा. मला माझं काही नाही लागत. हे सद्गुरू तू मला तुझ्यामध्ये सामावून घे. 6 मिनिटं जास्त झाले, चला ध्यानाकडे वळूया. खूप ओव्या घेतल्या होत्या, पण एका दोनच ओवीत थांबावं लागलं. जय श्रीराम. पाय क्रॉस, हात क्रॉस. डोळे अलगद बंद. पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास बघा, निराकार आहे बघा तो. श्वासाला ना आकार ना प्रकार, पण तरीही तो नाकपुड्याला स्पर्श करताना जाणवतो, बाहेर जात येताना जाणवतो. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. पायाला ढिलं सोडून द्या, दोन्ही पावलं. दोन्ही पोटऱ्या, गुडघे शांत. कमरेचा भाग, पोट शांत. छातीचा पिंजरा, आतले अवयव शांत. एकेका अवयवावर जायचंय, एकेका जागी जायचंय आणि त्याला म्हणायचं शांत बेटा, तू माझं बाळ आहेस, शांत हो.
दोन्ही हात शांत, मान, संपूर्ण चेहरा, मागून पाठीचा कणा, मागचं डोकं, वरचं डोकं, शांत. श्वासावर या, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. आता हे लक्ष द्या की नाकपुडीच्या कुठल्या भागाला तुमचा श्वास स्पर्श करतोय. नाकाच्या आत मोठी गुफा आहे आणि त्या गुफेत शिरणारा श्वास कुठे स्पर्श करतोय, नेमका कुठे करतोय. श्वास गरम आहे, थंड आहे, कसा जाणवतोय बघा. बाहेर निघणारा श्वास कुठून बाहेर निघतोय, घशापासून की नाकातल्या नाकात. पूर्ण लक्ष केंद्रित करा. एका श्वासाबरोबर हृदय सिंहासनावर उतरा. अनाहत चक्र, सुंदर सजलेला महाल आहे. एक मोठं सिंहासन आहे. आणि तुम्हाला तयारी करायची आहे गुरुपूजेची. तुम्हाला आवडतात त्या सगळ्या रंगाची फुलं घेऊन या. गुलाबाचे आणा, कमळाचे आणा, जाईचे आणा, जुईचे आणा. ताट भरून ठेवा. मोगरा आणा, चमेली आणा, सोनचाफा आणा, साधं स्वस्तिकाचं फूल देखील आणा. वेगवेगळ्या प्रकारचे हार करा. तुमच्या गुरूंना काय आवडतं, काय सुंदर दिसेल ती मूर्ती हार करून वेगळ्या बाजूला ठेवा. आता जेवणाचा बेत. 56 भोग करायचे आहेत. मोठं ताट घ्या. एक एक वाटी त्यात ठेवायला सुरुवात करा. गुलाबजाम, श्रीखंड, पुरणाची पोळी, खव्याची पोळी, सांज्याची पोळी, रबडी, आम्रखंड, काजू कतली, रव्याची खीर, शेवयाची खीर. तुम्हाला आवडतं तसं करा. शिरा आवडत असेल गुरुजींना तर शिरा ठेवा. नुसतंच गोड खाऊन कंटाळतील. बटाटे वड्यापासून तर कांद्याच्या भज्यापर्यंत, मूग पकोडे, चकली, चिवडा, शंकरपाळी, खारी शंकरपाळी, गोड शंकरपाळी, मठरी, जे जे करता येईल ते करा. पूर्ण 52 पदार्थ, 56 पदार्थ बरा.
पोळी करायला विसरू नका. भात हवा, कढी हवी, वरण हवं. भाज्यांमध्ये कोबीची भाजी, पत्ताकोबी, फुलकोबी, लाल भोपळा, वांग्याची भाजी, भेंडीची भाजी, पालकाची, मेथीची, जितक्या करता येतील तितक्या भाज्या करा. डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी पण करायच्या आहेत आपल्याला. ते पण ताटात ठेवायला सुरुवात करा. काकडीची कोशिंबीर, मोकळी डाळ, पंचामृत, मिरचीचा ठेचा, तो पण सुंदर रचून घ्या. ताटाच्या ताटात सजवून टाका. खूप काम आहेत तुम्हाला. एका ताटामध्ये महाराजांना द्यायला वस्त्र ठेवा, तुम्हाला आवडेल तसं. तुम्हाला वाटलं की माझे गुरु आज पॅन्ट शर्ट घालावे, पॅन्ट शर्ट ठेवा. तुम्हाला वाटलं सोहळं असावं तर सोहळं ठेवा. वरती शर्ट हवा, कुर्ता हवा, तुमची आवड. पगडी हवी की टोपी हवी ते ठेवा. पाय धुवायला 5 नद्यांचं पाणी ठेवा. पाय पुसायला कापड पण विसरू नका. आरती तयार करा सद्गुरूंना ओवाळण्यासाठी. आणि या सगळ्या प्रसंगाला आप्त स्वकीय तर हवेच. हाका मारा त्या सगळ्या जीवांना. सूक्ष्म देहानी सगळे जण तुमच्या जवळ जमा होते. जे देहात आहेत ते पण येतील आणि जे देहातीत आहे ते पण त्या त्या प्रदेशातून पितृलोक, स्वर्गलोक, वैकुंठ धाम इथून पूजेला येतील. तुम्हाला ज्यांना बोलवायचं त्यांना बोल. आजी, पणजी, खापर पणजोबा. तुम्हाला जर तुमच्या मित्राला बोलवायचं असेल त्याला बोलवा. आजूबाजूच्या लोकांना बोलवायचं असेल त्यांना बोल. तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलवायचं त्यांना सगळ्यांना आमंत्रण द्या. तयारी पूर्ण झालेली आहे. आता त्या सिंहासनापासून तर आपल्या हृदयाच्या दारापर्यंत रांगोळी करा फुलांची. सुंदर फुलांची रांगोळी. झेंडूची फुलं वापरा, शेवंती वापरा. वेगवेगळ्या प्रकारच्या शेवंती, वेगवेगळ्या प्रकारचे झेंडू. मध्येच शोभा येण्यासाठी सूर्यफूल पण ठेवू शकता. कमळाची फुलं देखील लावू शकता. पाय ठेवायला जर मध्ये गोल करायचा असेल तर तिथे जाई जुई शेवंती, मोगरा लावू शकता. सुंदर रांगोळी दरवाजापर्यंत काढल्या गेली. आपण आमंत्रित केलेले लोक दोन्ही दाराला, रांगोळीच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. आपल्या हातात ताट आहे, ताटामध्ये पाणी आहे, पंच आरती लावलेली आहे. ताट सुंदर सजवलेलं आहे. कुंकू ठेवायला विसरू नका. कुंकवाचा करंडा ठेवा ताटामध्ये.
कोणीतरी सांगितलं, सद्गुरू आले आहेत. तुमच्या हृदयाच्या दाराशी सद्गुरू उभे आहेत. लक्ष पावलाकडे पहिल्यांदा, पूर्ण समर्पण. आता हळूहळू त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांच्या डोळ्याकडे बघा, ज्यात वात्सल्य आहे. आई ज्या वेळा आपल्या पोराला प्यायला घेते, तिला पान्हा फुटतो, तसंच ही आपली गुरु माऊली आपल्या समोर जेव्हा येते, तेव्हा तिच्या डोळ्यात असणारी करुणा, आपल्याबद्दल असणारं प्रेम, आपल्याला भेटल्याचा आनंद तिच्या डोळ्यातून झिरपायला लागतो. तिच्या डोळ्याकडे पाहून आपल्यालाही शांत होतो आपण. मस्तकावर टिळा करा कुंकवाचा, त्याच्यात अक्षदा ठेवा, अक्षदा दावा. सोन्याची अंगठी, सुपारी, हळकुंड, गुरुला ओवाळा. तीनदा आरती वरती, तीनदा आरती खालती. बघा त्या आरतीच्या प्रकाशात, त्या दिव्याच्या प्रकाशात हे सुंदर रूप, अत्यंत सुंदर असलेलं रूप, त्या ज्योतीच्या प्रकाशातून आपल्याला दिसलेलं रूप अद्वितीय असं. बाजूच्याकडे ताट द्या आणि दोन्ही हात गुरुच्या पावलांवर, डोकं गुरुच्या पावलांवर, गुरुचा हात तुमच्या डोक्यावर. आई जसं आपल्या बाळाच्या अंगावरनं हात फिरवते, तसं गुरुनी तुमच्या डोक्यावरनं हात फिरवला. आता गुरुरायानी तुमच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. त्यांना घेऊन सिंहासनापर्यंत या. सिंहासनावर विराजमान होऊ द्या. पाद्य पूजेला सुरुवात करा. खडावा बाजूला काढून ठेवा. सोनाच्या मोठ्या घंगाळात त्यांचे पाय घ्या. त्याच्या खाली छोटासा चौरंग ठेवा. आपण आणलेलं 5 नद्यांचं पाणी हळूहळू पायावर घाला. पाय धुवून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्याच पदराने आपल्या गुरुचे पाय पुसा. पुरुषांनी ठेवलेल्या शेल्यानी पाय पुसा. पायाचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करा. लोण्यासारखे मऊ असलेले पाय हळूहळू त्याला कोरडं करा. भिजवलेलं कुंकू पायाच्या चौफेर लावा. मध्ये एक कुंकवाचा टिळा लावा मधोमध. बघा गोरे पान असलेले हे पावलं किती सुंदर दिसतात आहे. गंगाळ बाजूला करा. चौरंगावर पावलं ठेवा.
पूजेला सुरुवात करा. आपण आणलेले वस्त्र द्या. आपण तयार केलेले हार घाला गुरुच्या अंगावर. पहिले पांढरा हार घातला, त्याच्या भोवती लाल हार घातला गुलाबाचा, त्याच्या भोवती तिसरा पिवळा सोनचाफ्याचा हार घातला. बघा ते हार देखील किती गोड हसतात हे आपल्याकडे पाहून. त्या प्रत्येक फुलाला आनंद झालाय की मी पूर्णपणे माझ्या गुरुला वाहून घेतलाय. या फुलासारखं आपल्याला पण वाहून घ्यायचंय आपल्या गुरुच्या चरणाशी. मनात पूर्ण शरणागतीचा भाव. तुम्ही तयार केलेले ताट गुरुच्या समोर धरा. त्यांना हवं ते घेऊ द्या. त्यांना हवं ते द्या. त्यांना जे खायचं ते खाऊ द्या. पाणी द्या त्यांना. त्यांच्या ताटामध्ये उरलेलं जे काही आहे ते तुम्ही बोलावलेल्या सगळ्यांना वाटून टाका प्रसाद रूपात. पुन्हा गुरुच्या पावलांवर डोकं. संपूर्ण शरणागतीची भावना कबूल करून टाका. महाराजा, माझं अनेकदा चुकतं. मी मार्गातून बाजूला होतो, पण तू कुठल्या ना कुठल्या रूपात मला पुन्हा जागेवर आणतोस, पुन्हा मार्गावर आणतोस. खूप खूप धन्यवाद. मी फक्त आणि फक्त एक तुझाच आहे. दूजे के संग नाही जाऊ जी, मैं एक ही निरंजन ध्याऊ जी. माझी पूर्ण श्रद्धा तुझ्या पायाशीच राहते. अनन्य भावाने शरण गेलो आहोत. त्यांचा डोक्यावरचा स्पर्श अनुभवा. त्यांनी खांद्याला पकडला आहे तो स्पर्श अनुभवा. उभं केलाय त्यांनी तुम्हाला आणि खांद्यावर हात ठेवून पुन्हा आल्या पावलांनी ते निघाले आहेत दरवाजाकडे. डोळ्यात आपल्या घळघळा पाणी. महाराजा, पुन्हा कधी भेटशील रे? मला निर्गुणात तर तू माझ्या सदैव जवळ असतोस रे, पण तरीही मन माझं तुला सगुणात पाहण्याची इच्छा धरतं. कधी भेटशील रे राजा? तुझं रूप पाहायला मला कधी मिळेल? या रूपामध्ये मला बांधून ठेव. मन आनंदाने भरून गेलेलं आहे, पण तरीही
सद्गुरू जाता त्याचं दुःख आहे. मन म्हणतंय आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदात देखील डोळ्यातून घळघळ पाणी वाहत आहे. हा विरह नकोसा होतोय. गुरु हळूच निघून गेले. तर तुम्ही ज्यांना बोलवलं होतं त्या सगळ्यांना निरोप द्या. सगळ्यांना धन्यवाद म्हणा. तुम्ही आलात. त्यांना सगळ्यांना धन्यवाद म्हणा. बघा आलेले सगळे लोक देखील त्याच मार्गाने निघून चालले आहेत. आता तुमच्या हृदयाच्या कप्प्यात निराकार मूर्तीत तुमचे सद्गुरू वास करतात. बाहेर गेलेले सगुण रूपातले सद्गुरू होते, पण निर्गुण रूपात आजही तुमच्याच जवळ आहेत. या आठवणीसह आपण ध्यानातून बाहेर येऊया. श्वासावर या. श्वासाला बघण्याचा प्रयत्न करा. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, लॉंग ब्रीथिंग. श्वास बाहेर. पूर्ण सोडून द्या श्वास. निघणाऱ्या श्वासाबरोबर आळस निघून जातोय. सकाळपासून जे काय काम केलं, जो थकवा आला तो निघून जातोय. जे वाईट विचार मनात उमटले होते ते सगळे निघून गेलेले. सद्गुरूच्या कृपेने आनंद, उत्साह, शांती पूर्ण हृदय भरून गेलेलं आहे. पाय सोडून द्या. हात सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. हळूहळू डोळ्याची हालचाल उघडझाप करा आणि फटीतून प्रकाश बघा. हळूहळू हात बाजूला. सगळे शांत होऊन गेलेत. पोट एकदम भरून जेवण झालं. डोळे भरून आले ताई. खूप छान झालं फार सुंदर, फार सुंदर. एकदम. फारच सुंदर, फारच सुंदर. शब्दांच्या पलीकडचं आहे, सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. चला खूप याच छान विचारात राहा. गंगाताई. खूप छान, खूप छान याच वाटलं. विचारात राहा. मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम.